ओला उबेरवाले ते लोक त्यांनी मला पहिला कट मारला. कट मारून झाल्यानंतर पुढे मी त्याच्या थांब बोललो, तो काय थांबला नाही, तर पुढे गेला. तुफान पाऊस चालू माझ्यामध्ये बघा, फुल जोरदार सगळं भिजलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मिस्त्री तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आज आपल्याला आहे घाटकोपर म्युझिशियनचा शो हळदीचा आहे आणि रविवारी आपल्याला वरातीचा शो आहे त्याच जागी, म्हणजे त्याच पार्टीचा, आणि 12 तारखेला आपला भटोड्या चिंतामणी पण वाजवायचा आहे. तर आजचा ब्लॉग असा असेल आणि आपलं सामान वगैरे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं गेलेलं आहे, कारण खूप लेट झाल्या, वसुली गेल्या टेम्पोतून. मी स्वतः आता थांबलो आहे कारण काय बाकीचे सामान राहिलं आहे की नाही. आणि आपण एक पाठपूजन पण वाजून झालेलो आहे, तो म्हणजे हिमालयाचा सम्राट. असं करून आपण 2025च्या गणेशोत्सवासाठी सुरुवात केली. आणि कोणाला ऑर्डर पण बुक करायची असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन मी नंबर दिला, त्या चॅनलवरती जावा आणि बुक करा. आणि दुसरी गोष्ट, मी त्या ऑर्डरला नव्हतो म्हणून मी हा ब्लॉग नाही काढला आहे तो. आणि तो ब्लॉग जर बघायचा असेल तुषारच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा, कारण माझा ॲक्सिडेंट झालेलं आहे. हे बघा, बऱ्याचपैकी वाचलो आहे मी देवाच्या कृपेने आणि गणपती बाप्पाच्या कृपेने. तर तुम्हाला मी गाडीचे पण फोटो दाखवतो. हे बघा माझी गाडीची हालत काय झाली आहे ती. तर तुम्ही बघितलं माझा ॲक्सिडेंट कसा आला आणि गाडी कशी माझी अटकलेली. परत माझ्या हाताला सगळ्या गोष्टी, हाताला, पायाला, परत मला हाताला मुक्कामाल आहे या हातात, त्यावाल्या हाताला आणि पायाला. तर मित्रांनो, तुम्ही ना ॲक्सिडेंट, तुम्हाला एक सांगतो, मला एक एक्सपिरियन्स झाला. तर माझी गाडी तर पूर्णच गेली, तर मला स्वतःचाच खर्च लागला, म्हणजे 30,000 तरी खर्च गेला आहे. तर माझी तुम्हाला पुढच्या ऑर्डरला माझी गाडी दिसेल किंवा मंडेला दिसेल. पाठपूजा तर 100% दिसेल. जर तुमचं ॲक्सिडेंट झालं समजा, आणि प्लस गाडी बिडी इन्शुरन्स वगैरे तुम्ही कधीच पडू नका. आणि ॲक्च्युली मला थर्ड पार्टी पण लागलेली, तर समोरच्याकडून काय भेटणार नाही आपल्याला. तर ना तुम्हाला जे काय करायचं आहे जागच्या जागीच करायचं, म्हणजे हिशोब वगैरे आपला जो असेल तो. तर ते पैसे तुम्हाला जागच्या जागीच घ्यायचे असेल. आणि जे समोरच्याने ढोकलं त्याची तुम्ही वाट बघू नका, तुमचा क्लेम नंतर होईल. हे तर काय होत नाही, स्वतःचाच खर्च आहे. आणि मी खूप वाचलो आहे. आणि मी भांडूपवरून येत होतो, त्यांनी मला कट मारली पहिला, त्यामुळे माझा ॲक्सिडेंट. ऐका, मी स्टोरी सांगतो ती. ॲक्सिडेंट व्हायचा सीन असा आहे की, म्हणजे ती गोष्ट अशी आहे की मी भांडूपवरून येत होतो LBSवरून, आणि एक मॉमेडियन होता आपला येल्लो प्लेटवाला, म्हणजे येल्लो ते तुम्ही असतात ते ओला उबेरवाले ते लोक, त्यांनी मला पहिला कट मारला. कट मारून झाल्यानंतर पुढे मी त्याच्या थांब बोललो, तो काय थांबला नाही, तर पुढे गेला. परत त्यांनी मला गाडीत चिटकवली, म्हणजे पाठून ठोकली हलकीच. त्यांनी मग कांदूरच्या सिग्नलला ना, तो पुढे त्यांनी पॅसेंजरला उतरवला आणि तिकडे ती गाडी थांबवली. स्टोरी सांगते भाऊ आपली याची ॲक्सिडेंटची. हा, तर याला तुला माहिती आहे काय झालं? नाही माहिती, तू पण आहे. तर त्यांनी पॅसेंजरला उतरवलं कांदूरच्या सिग्नलला, गांधीनगरला, आणि पुढे त्याच्या बाजूने मी ओव्हरटेक करून सिग्नलला थांबलो. तो एवढ्या स्पीडने गेला ना, कट बीट मारून, त्याला वाटलं मी सिग्नल पार करून तोडून तो पळून गेलो आपल्या LBSला, घाटकोपरला. तर असं काय झालं नव्हतं, मी थांबलेलोच होतो. तर मला वाटलं हा स्पीडने एवढ्या गेला, म्हटलं पुढे गेला. तर तिकडे महाराष्ट्र लंच करून नाही विक्रोळीला, आता नवीन ब्रिज बनला तिकडे तो कुठेतरी लपला होता, हेडलाईट वगैरे बंद करून. आणि त्यांनी मला 100च्या स्पीडनी, जे स्पीडनी पाठून ओढलं ना, मी डायरेक्ट गाडीवरून त्याच्या उडलो. आणि माझे इथून ते कमीत कमी ना 1 किलोमीटर गाडी फरफडत आणि गाडीचं नुकसान केलेलं आहे. पण देवाच्या कृपेने वाचलो आहे ना. लय बेकार. आणि माझे तुम्ही बघितले ते फोटो, हात वगैरे काही सोडलेले, माझी गाडी तर गेलीच. हे सांगतोय तुम्हाला, फक्त जे काय ते जागेवरतीच करा, निर्णय घ्या खर्चाचा, बरोबर की नाही, नंतर काय भेटत नाही. तू काय बोलशील?
काय नाही भाई, काय बोलणार आता, झालं ते झालं आता, ते तर झालं, त्याला काय करू नाही शकत ते तर आता. आहे. आणि मी मगाशी बोललोय ब्लॉग काढलास ना हिमालयाचा सम्राट. हा हो काढलाय. हा याचा ब्लॉग आहे. ब्लॉग का नेम बोल वापिस, तुषार तांबे ब्लॉग. सगळ्यांना माहिती आहे पण तरी ऐका. आणि त्या तो पाठपूजन जाऊन बघा, त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. कधीच ओरडून सांगतोय, सांग जरा भाई लवकर लवकर सबस्क्राईब करा. किती बाकी अजून 500 आपल्या काय झाले? 17-18 बाकी. मित्रांनो करून टाका, होऊन झाला. आणि तसं आपल्यासोबत तसं त्याला पण करा. दोघं भाऊ एकत्र येणार, आम्ही मागे पुढे ना जाणार पण एकत्र येणार. आणि ह्याच्या शाळेत भाई हा फुल वट करतो माझ्या नावाने. हा भाऊ आहे, भाऊ आहे, भाऊ आहे. हा आणि तो श्लोक कदम भाई जेले आपला सक्का भाऊ आहे. तुझा त्याला नंबर देतो याचा, कॉल लगेच येणार. तो मला ना लय खोटं बोलतो तो की मी ब्लॉग काढतो पण काढत नाही. खोटं पण समोर कर फक्त काढणार ब्लॉग, बोलतो पुढे तर मोबाईल खराब झाला, कॅमेरा चेंज. तर मित्रांनो चला आपला टेम्पो पण गेलेला, मी काय जास्त बोलत नाही. माझी स्टोरी काय झाली काय नाही ते मी सांगितलं ब्लॉगमध्ये. आणि पाठपूजन आपण सुरू केलं आहे 2025 म्हणजे गणेश उत्सवासाठी. ते तुषारच्या ब्लॉगमध्येच आहे, ते जाऊन तुम्ही बघा. ते मी दाखवू शकत नाही कारण तुषारच्याच ब्लॉगमध्ये जाऊन तुम्हाला बघायचं आहे, तर तुम्हाला समजेल आपलं पाठपूजन कसं झालं ते. तर चला मित्रांनो मी आता डायरेक्ट लोकेशनला निघतो, कुर्ल्याला सुंदरबागला. चला. A few moments later. मध्ये इज्जत जाईल म्हणून चांगली कपडे घालायला लागला. 400ची पॅन्ट आणि 300 शर्ट चालू केलं घालायला. लॉटवरचे कपडे उचलले एकदा त्यांनी, ते बाकडे संधू भडकलाय. चला सेटअप चालू आपला आजचा. लग्न झाल्यापासून बघ ना डोडो लॉट. आणि आजचा शो आपला लास्ट टाइम बाजूला मागच्या ब्लॉग मध्ये भिजत तिकडेच आहे. बघा भाई काय काय बोललो मी. हे घेणार ब्लॉग मध्ये, घेणार आहे भाई, हे घेणार आहे मी ब्लॉग मध्ये. सुधारलाय चांगलं, सुधारलाय मी ते बाबूच भाई माझं 200 आलंय. मी घरी मग मला घर चालवायचं पोरं बाळ 3 वर्ष. साल्टे गेले तरी चालेल पण क्रॉक्स सोडणार नाही. हा ओरिजिनल सँडल सँडल भाई, ड्रेसिंग मंदिराच्या बाहेरची ओरिजिनल आहे. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा. पण सुधारला भाऊ आपला, तू लॉक नको बनतो. सुधारला. चप्पल दाखव त्याची. काय नाही, या लोकांची नुसती लफडी चालू असतात. दत्त मंदिरच्या बाहेरची ब्रँडेड आहे. तू त्यांनी लावायची नाही का टेम्पोवर टाकलेली दत्त जयंतीला. मित्रांनो आता सीन आहे आपला, चालू आहे म्हणजे लायनर लावायचे आहेत साधे आणि लाल. तर भाई मशीन कोण बनवून देणार आहे? उडले तर मशीन उडली तर पलटणार भाई जाग्यावर. पलटी भाई जागेवर पलटी. कॉन्फिडन्सली कम्प्युटर तू बोल, मी बनवून देतो. आता तर हा बोललास भाई, व्हिडिओ चालू केले की डायरेक्ट बंद, ब्लॉग चालू केला की डायरेक्ट बोलणं चेंज. लाव ना लाईन, काय नाही बोलायचं. मालक काय ऐकतच नाही, नुसतं स्वतःचा कुटा काढून घ्यायचा. अर्धा 1 तास झाला. हे लावूया काय देतोय मशीन. लावतोय ना लाईन. असं बोलला बघ, म्हणजे वसुली दे पप्पा. वसुली तुझे पप्पा. ऑर्डर आहे वसुलीची, म्हणजे वसुली याचा पप्पा. हे कुठं ठेवलं? सेटअप रेडी. आज प्रणव आणि अक्षय. चला शो चालू करूया. 9 वाजता चल. चालू लावूया. चलिए शुरू करते हैं.
गिऱ्याचा नाही लाडू गिरला का माझ्या काळी मोडी हातपाय हिथं जाते आलं घालून उद्या बसायचं घट म्हणलं की रात्री ठेवलंय भगरीचं पीठ म्हणून दूध पाताळ नातं कसं आलं यातून बघा ना कुणाची वाट जावा जावा बसल्या भैया टाकावरी ताव मारला का माझ्या बाजूला चालू बाजूमध्ये बघा फुल जोरदार सगळं भिजलेलं आहे भाई ऐकतच नाही पावसात पण सगळं हळद काढतात पिवळी आज आपला भाऊ घाटकोर म्युझिशियन मध्ये प्रवेश केलेला आहे तू सर दादा
मित्रांनो आजचा शो पण आपला संपलेला आहे. फुल पावसात भिजत वगैरे वाजवलाय 12:30 पर्यंत आणि रविवारी पण आपल्या इथेच वरातीचा शो आहे ते पण 12 वाजतील. आणि आज भटवाडी आर्टिस्टचे मेन आलेले कुठे अमय कुठे गेला बाब्या आल्याबद्दल धन्यवाद. अमय कुठे अमय गेला वाटतं पुढे भटवाडी आर्टिस्टचा ग्रुप मधला अमय आणि हा मालवणचा मालवण विजय म्युझिकल ग्रुप वराड. मजा आली की नाही बाब्या आपण आम्हाला आल्याबद्दल धन्यवाद भटवाडी आर्टिस्ट. हे आता कधी माहिती काय रविवारी 12 तारीख 26 आणि मी 19ला तुझ्या इथे येतो. चालेल चालेल चल. अक्षय गेला का शो संपलेला आहे. इन्स्ट्रुमेंट होता थोडा वेळ बघतो. चला विचार ब्लॉग काढलायस की नाही खरं सांग. का नाही काढलास हा ना. अरे ब्लॉग एडिट करायला नाही हा ना हा ब्लॉग एडिट करायला नाही नाही आळशी माणूस आहे हा. कॉम्प्युटर जवळ ना हा गेम खेळत असतो भाई. माझ्या मध्ये एक पण गेम भेटला ना जे बोलतील ते आणि जे बोलतील ते. आणि कसं माहिती बॉडी बिडी वाढवलं काय करतो माहिती काय इथे बरं किचन मध्ये जातो पीनट बटर लावतो चाय बरोबर खातो. हे भाई पीनट बटर नाही खात ते पहिल्यावर पीनट बटर नाही. हा मग काही असो आणि ना गपचूप मला बायसेप बेसेप दाखव समजा जरा ब्लॉग मध्ये. भाई तू बिल्डर आहे बघ बघ. नाही नाही मी नाही विचार एवढी मला बॉडी बनवायची कॉम्पिटिशन घ्यायचं आणि याला भाई स्पॉन्सर लो हा तो आपला तो ओळख करून दाखव जरा. सगळे मागे लागतील ब्लॉग बघून. ब्लॉग बघून त्याच्या वाटी जातील. पहिलाच मी स्वतः मागे लागेल. आणि आज वर्षांनी पण मचवली आपल्या बीट्स मध्ये. वन साईड टाप वाजवला एकटा. हा भाई खरं खरं खरं. आणि डोडोनी पण थाप काय कडक रील रील टाकणार मी त्या सगळ्या. गुरु माझे गुरु आहेत रोहन सकपाल. चला आणि हा पत्या काय कामाचा नाही. नवरदेव लग्न झाल्यापासून पण प्रत्येक ऑर्डरला आला भाईची रील व्हायरल झालेली की लग्न झालं ते टायमात त्या ऑर्डरला पण आला पहिलाच आला. सुधारला आहे पोरगा सुधारलाय व्हायरल 8,000 लाईक डायरेक्ट. आणि मला फोन करून बोलतोय व्हिडिओ डिलीट कर. तर मित्रांनो आता वाजलेत 1:45. आता आम्ही निघालोय चालत बघा. पाणी बिणी पूर्ण आज भरलं नाही इकडं पाणी भरतं. या लोकांनी एवढ्या पाठी गाडी लावली आहे की एवढं चालत आहे. आणि जो ड्रायव्हर याकडे चावी आहे म्हणजे त्याची गाडी तर माझी गाडी गाडी नाही ती लोक चाललेत पहिला गाडी बघायला. हा आता गाडी अजून पुढे आहे. किती पुढे भाई तिकडं पुढे लावलं चालवायचं ठरवलंय भावानी. इथे विमान बघा विमान कुठे दिसतंय रे नाही का खूप मोठे दिसतात या साईडला. तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला. आणि आपल्या तुषारच्या ब्लॉगला पण सबस्क्राईब करा. मी पहिला पण बोललो आणि आता पण बोलतो. आणि आज फुल रेमटून घेतलं आहे. 9ला चालू केलं आहे 9 का 10ला चालू केलं आहे. नाचायला आले वाजवायला आपण 8ला चालू केलं 12 वाजेपर्यंत वाजवलं. हां आणि आजचा शो आपला संपलेला आहे. पावसात झाला एकदम पाऊस आणि दरवेळी हजेरी. आणि आता 12 तारखेला पण पाऊस येणार बघा.
भटवाडीच्या चिंतामणी. कारण तेव्हा तर तिकडे main आहे. दरवर्षी दर टायमा पाऊस असतो, आगमन असतं आणि आम्ही फुल सेटिंग मध्येच आपला विषय जातो तिकडे अर्धा टाइम. चला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय. पप्पी रे चल चुम्मेश्वर.